नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. प्रत्येकाला नेहमीच वाटतं की आपला चेहरा सुंदर असावा, चेहऱ्यावरती कुठल्याही प्रकारचे डाग डब्बे नसावे किंवा पिंपलचे डाग नसावे, वांगाचे डाग नसावे, असं प्रत्येकाला नेहमीच वाटतं. म्हणून आपण बघा त्यासाठी वेगवेगळे उपाय करतो, वेगवेगळ्या पार्लरमध्ये जाऊन क्रीमसुद्धा आणतो, डॉक्टरकडे जाऊन ट्रीटमेंट घेतो, खूप जास्त खर्चही करतो, पण तरी आपल्याला काहीच रिझल्ट बघायला मिळत नाही. जर तुमच्यासोबत असंच होत असेल तर बघा, अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीने बनवलेली एक रेमेडी तुमच्यासोबत शेअर करते. बघू शकता तुम्ही एकदा जरी याचा वापर केला ना तरी तुम्हाला खूप छान रिझल्ट बघायला मिळणार आहे. तुमचा चेहरा ग्लो होणार आहे, सोबतच चेहऱ्याचे जे काही पिगमेंटेशन असेल, टॅनिंग असेल किंवा पिंपल्स येत असेल ते सुद्धा दूर होणार आहे. त्यासाठी आपल्याला या ठिकाणी लागणार आहे ते म्हणजे केळ. आणि केळ आपल्या चेहऱ्यासाठी किती उपयुक्त असतात ते या रेमेडी नंतर तुम्हाला नक्कीच कळणार आहे. बघू शकता आता आपल्याला केळाचा आतील भाग या ठिकाणी बिलकुल यूज करायचा नाही आहे. खूप सोप्या पद्धतीने ही रेमेडी आपण तयार करणार आहोत. यासाठी आपल्याला जास्त खर्चही करण्याची गरज नाही, पण तुम्ही जर व्यवस्थित स्टेप बाय स्टेप जर सगळ्या गोष्टी जर फॉलो केल्या तरच तुम्हाला या ठिकाणी रिझल्ट भेटणार आहे. तर बघू शकतात मी या ठिकाणी एक केळ घेतलेला आहे, जे की आपल्याला खूप कुठेही तुम्हाला इझिली फळ बाजारामध्ये कुठेही गेले तरी तुम्हाला इझिली मिळून जाईल. आणि बघू शकतात आता जे काही केळाचं साल आहे बघा, ते आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. आतील भाग आपल्याला घ्यायचा नाही आहे, फक्त आपल्याला हे जे साल आहे केळाची ती आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. आणि बघू शकतात आता ह्या सालाचा जो कवर असतं बघा, म्हणजे आतून जो भाग असतो, अशा पद्धतीने चमच्याने आपल्याला तो काढून घ्यायचा आहे. आता ह्या सालीमध्ये असे काही घटक असतात, अशा काही प्रॉपर्टीज असतात, व्हिटॅमिन्स असतात, जे की आपल्या चेहऱ्यासाठी खूप युजफुल मानले जातात. आता आतील केळाचा जो भाग आहे तो जितका महत्त्वाचा नाही आहे, पण ह्या ज्या साल आहे ह्या सालीमध्ये एवढे काही घटक आहे ज्याचा की आपल्या चेहऱ्यासाठी खूप फायदा होतो. आणि बघू शकतात आता जेवढं तुम्हाला ह्या केळाचा वरचा जो भाग आहे तो म्हणजे आतील असा भाग जो आहे तो जितका तुम्हाला काढता येईल तितका तुम्हाला काढून घ्यायचा आहे. खूप सोपी पद्धत आहे, कुठल्याही प्रकारचा जास्त खर्च करण्याची या ठिकाणी आपल्याला गरज नाही आहे. आणि बघा मी या ठिकाणी जे काही केळाचे साल मी या ठिकाणी घेतले होते त्याचा जो आतील जो भाग आहे बघा, तो पूर्ण या ठिकाणी काढून घेतलेला आहे. तुम्हाला जितका शक्य होईल तितका संपूर्ण जो भाग आहे तो आपल्याला या ठिकाणी काढून घ्यायचा आहे. आणि अगदी पूर्ण जे आहे साल जे आहे ते म्हणजे त्याचा जो आतील जो लेयर आहे तोच आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. आणि यामध्ये आपल्याला काही गोष्टी देखील ॲड करायच्या आहे, त्यामुळे स्किप न करता सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघा. सगळ्या गोष्टी अगदी घरातच मिळणाऱ्या आहे, कुठल्याही प्रकारचा एक्स्ट्रा खर्च आपल्याला करण्याची गरज नाही आहे. पण तुमच्या जर चेहऱ्यावरती जास्त प्रमाणात जर वांगाचे डाग आलेले असतील तर एकदा ही रेमेडी नक्की ट्राय करून बघा, खूप छान रिझल्ट यापासून मिळतो. आणि बघा यामध्ये आता मी अजून थोडंसं जे आहे केळाच्या सालीचं जे आहे एक्स्ट्रा वाढवलेलं आहे. व्यवस्थित आता याला असं चमच्याच्या मदतीने बारीक करून घ्यायचं आहे. पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते. आता बघा हे व्यवस्थित आपल्याला अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे. तुम्ही एका चेहऱ्यासाठी जर वापरत असाल तर अगदी 2 केळीचे साली जे आहे त्या पुष्कळ असणार आहे. तर बघा मी या ठिकाणी लिंबू घेतलेला आहे, लिंबाचा अर्धाच भाग आपल्याला वापरायचा आहे. बघू शकता 1 चमचाभर लिंबाचा रस आपल्याला लागतो, म्हणजे मी या ठिकाणी अर्धा लिंबू घेतलेला आहे आणि त्याचा 1 चमचाभर रस आपल्याला घ्यायचा आहे. तर बघा आता हे जे मिश्रण आहे आपण जे केळाच्या सालीचं काढलं होतं त्यामध्ये आपल्याला लिंबू ॲड करायचं आहे. व्यवस्थित आता याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुमच्या स्किन टाईप कुठली पण असू द्या, तुम्ही सेम ही प्रोसेस वापरू शकतात. कुठल्याही प्रकारचा याने साईड इफेक्ट होत नाही किंवा कुठल्याही प्रकारचा त्रास, ॲलर्जी किंवा जलन वगैरे कुठलाच प्रकारचा त्रास या रेमेडीमुळे होत नाही. अगदी नॅचरल आहे, प्रत्येक स्किन टोनसाठी तुम्ही वापरू शकता. आता बघा या ठिकाणी आपल्याला अजून एक गोष्ट ॲड करायची आहे, ती म्हणजे खाण्याचा सोडा. आता मी अगदी अर्धा चमच्याला कमी म्हणजे अगदी चिमूटपेक्षा थोडा जास्त जो सोडा आहे तो यामध्ये टाकत आहे. यामध्ये आपण ऑलरेडी लिंबू ॲड केलेला आहे, त्यामुळे बघा हे फसफसायला लागतं. म्हणजे सोडा ज्यावेळेस आपण टाकतो त्यावेळेस बघा अगदी फसफसल्यासारखं हे झालेलं आहे. आणि बघा व्यवस्थित आता याला मिक्स करून घ्यायचं आहे. पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठकुठे पोहोचला ते. आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल आणि मला तुमचे आभार मानण्याची संधी देखील मिळेल. तर बघा यानंतर आपल्याला अजून एक महत्त्वाची गोष्ट लागणार आहे, ती म्हणजे तुरटी. आता बघा तुरटी आपल्या चेहऱ्यासाठी खूप म्हणजे खूप उपयोगाची असते, त्यामुळे आपल्याला तुरटी स्किप करायची
करायची नाही आहे, टाकायची म्हणजे टाकायचीच आहे. आणि बघू शकतात मी अगदी तुरटीची थोडीशी पावडर बनवून घेतली होती, ती आपल्याला यामध्ये मिक्स करायची आहे. आता बघा पावडर पूर्ण बारीक नव्हती, त्यामुळे हे मिक्स व्हायला जरा वेळ लागेल. त्यामुळे आपल्याला 5-10 मिनटं हे व्यवस्थित अशा पद्धतीने ठेवून द्यायचं आहे साईडला आणि व्यवस्थित 5-10 मिनटानंतर याचा यूज करायचा आहे. आता जी तुरटी आहे, आपण जी तुरटी यामध्ये टाकत आहोत त्या तुरटीमध्ये असे काही प्रॉपर्टीज असं घटक असतात की जे आपल्या चेहऱ्यावरचे जे डाग धब्बे असतात किंवा मग ज्या पिगमेंटेशन असतात, वांगाचे डाग असतात, ते असं लाईट करण्याचं काम ही तुरटी करत असते. त्यामुळे आपल्याला तुरटी या ठिकाणी टाकायची आहे. जर तुम्हाला ह्या रेमेडीच्या व्यतिरिक्त जर वेळ असेल तर बघा तुरटीचं जे पाणी आहे, म्हणजे अगदी थोडंसं वाटीमध्ये पाणी घ्यायचं, त्यामध्ये ही तुरटी आपल्याला फिरवून घ्यायची किंवा मग अगदी 5 मिनटंभर यामध्ये थोडेसे 2 खडे तुरटीचे टाकायचे आणि ते जे पाणी आहे कापसाच्या पोळ्याने चेहऱ्यावर लावला तरी खूप छान रिझल्ट तुम्हाला बघायला मिळेल. आता बघा ही जी रेमेडी आहे व्यवस्थित आता चेहऱ्यावरती लावायची आहे. याचा वापर कसा, केव्हा, कुठे करायचा ते देखील जाणून घेणं तेवढंच महत्त्वाचं असतं. तर बघा मी तुम्हाला हे व्यवस्थित लावूनसुद्धा दाखवत आहे. खूप सुंदर आहे, नॅचरल आहे, कुठल्याही प्रकारचा त्रास याने किंवा साईड इफेक्ट होत नाही. अशा पद्धतीने तुम्ही दिवसातून एकदा ही रेमेडी वापरू शकतात. नाही शक्य झालं तर आठवड्यातून 3 वेळा तरी याला लावायचं आहे. 15 मिनटं व्यवस्थित चेहऱ्यावरतीच ठेवायचं आहे. त्यानंतर 15 मिनटानंतर चेहरा व्यवस्थित थंड स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे. आता बघा हे लावते वेळी आपल्याला नुसतं लावायचं नाही, तर सर्क्युलर मोशनमध्ये छान अशी मालिशसुद्धा करायची आहे, जेणेकरून आपलं जे ब्लड सर्क्युलेशन असतं ते व्यवस्थित होतं. आणि बघू शकतात मी या ठिकाणी विदाऊट मेकअप जो आहे तुमच्यासमोर तुम्हाला विदाऊट फिल्टर, विदाऊट मेकअप तुम्हाला दाखवत आहे. कुठल्याही प्रकारचं चेहऱ्यावरती वांगाचा डाग वगैरे माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसणार नाही, कारण मी रेग्युलरली ह्या पॅकचा यूज करते आहे. आणि बघू शकतात खूप छान रिझल्ट याचा येतो. अगदी ग्लाससारखी स्किन जी आहे ती आपली चमकायला लागते. तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास देखील नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठा असा फायदा होऊ शकेल. आणि बघा 10-15 मिनटं ठेवायचं आहे व्यवस्थित. हे सुकल्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. आणि ज्यांनी कोणी ही रेमेडी याआधी यूज केलेली असेल ना, त्यांनी प्लीज कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमचा रिझल्ट जो आहे तो नक्की सांगा, जेणेकरून तुमची एखाद्याची कमेंट बघून इतरांचा देखील फायदा होऊ शकेल. आणि बघू शकतात व्यवस्थित सर्क्युलर मोशनमध्ये मी हे चेहऱ्यावरती अप्लाय करत आहे. त्यानंतर 10-15 मिनटानंतर हे सुकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित चेहरा वॉश करून घ्यायचा आहे. आता तुम्ही हे रात्रभर देखील लावून ठेवू शकतात, पण तुम्हाला खूप असं चिपचिपक्यासारखं जर वाटत असेल तर तुम्ही दिवसासुद्धा याचा वापर करू शकतात. आणि बघा व्यवस्थित त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि रिझल्ट बघू शकतात. खूप सुंदर चेहऱ्यावरती ग्लो येतो. सोबतच जे काही पिंपल्स असतात, वांगाचे डाग असतात, ते सुद्धा लवकरात लवकर रिमूव्हसुद्धा होतात. नक्की ट्राय करून बघा. आवडल्यास मित्रपरिवारात शेअर करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.